एक एक गणित आपल्याला समजून घ्यायचंय। एका संख्येतून 6 अंक 5 वेळा वजा केल्यास बाकी 5 उरते, तर ती संख्या कोणती? आता 6 अंक 5 वेळा वजा करणं म्हणजेच काय? आपण काय म्हणतो 6 अधिक 6 अधिक किती वेळेस मांडायचे? 5 वेळेस। पण तसं न मांडता काय करायचं? तर एका संख्येतून म्हणजे काय x मधून, तर आता 6 पंच किती 30, तर आता बाकी किती उरते सांगा? 5। मग आता इथं काय आहे? वजा 30 आहे, तर वजा 30 आहे तर काय होईल? अधिक 30 होईल। म्हणून x बरोबर सांगा किती? 35। समजलं? पुढचं गणित पहा। एका संख्येतून 8 अंक 9 वेळा वजा केल्यास बाकी 7 उरते, तर ती संख्या कोणती? आता एका संख्येतून, आता एक संख्या आपल्याला माहिती नाही, मग आता एका संख्येतून मला तर काय x मधून 8 अंक 9 वेळा वजा केल्यास मग काय म्हणायचं? 8 गुणिला 9, तर बरोबर सांगा बाकी किती उरते सांगा? 7। 8 9 72, तर आता हे काय? वजा 72 आहे, तर आता वजा 72 आहे, तिकडे काय होईल सांगा? अधिक 72, तर म्हणून x बरोबर सांगा 72 आणि 7 किती? 79। तर याचं उत्तर किती आलेलं आहे? 79। समजलं का? नाही तर नवीन जे असतात का, आता एक संख्या वजा करायची तर 8 अधिक 8 9 वेळेस मांडतात, नंतर बेरीज करतात। तसं नाही, शेवटी त्यांची पट असते गुणीला करायची, कारण गुणाकाराच्या याच्यामध्ये गणित मोडतात। आणि वजा म्हणलं तर काय? इकडे वजा आहे तिकडे अधिक करायचे, आणि बरोबरच्या पलीकडे बाकी मांडायची। एका संख्येतून 12 अंक 7 वेळा वजा केल्यास बाकी 6 उरते, तर ती संख्या कोणती? आता एका संख्येतून म्हणजेच x मधून, एका संख्येतून म्हणजेच आता 12 अंक 7 वेळा वजा केल्यास म्हणजे काय? 12 गुणिला 7, तर मग आता सांगा पुढे बाकी किती? 6। 12 साती व्यवस्थित बसून घे, 12 साती, मग आता इथं वजा 84 काय होईल सांगा? अधिक 84। मग आता x 84 6 किती? 90। समजलं का? काय अडचण याच्यामध्ये? पुढचं गणित पहा। एका संख्येत 5 अंक 13 वेळा मिळवल्यास उत्तर 130 येते, तर ती संख्या कोणती? एका संख्येत 5 अंक किती वेळा मिळवायचा सांगा? मग काय म्हणायचं सांगा? 5 गुणिला 13, काय म्हणायचं? उत्तर किती येते सांगा? 130। तर मग आता इथं 13 5 65, आता हे अधिक 65 तर काय होईल सांगा? वजा 65। 130 मधून 65 गेले किती राहिले? 65, तर म्हणून x बरोबर किती सांगा? 65। गणित समजलं? एका संख्येतून 9 अंक 8 वेळा मिळवल्यास उत्तर 80 येते, तर ती संख्या कोणती? आता एका संख्येतून म्हणजे काय सांगा? x। आता मिळवणे म्हणजे काय? अधिक। मिळवणे म्हणजे काय? 9 अंक 8 वेळा म्हणजे काय सांगा? 9 गुणिला 8। सगळ्यांनी बोलायचंय, थांबायचं नाही। तुमचं बोलणं हे मेंदूला घासून निघलं पाहिजे, बरोबर? जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा तुमचं तुम्हाला समजेल, ते वेळ वाया घालायचा नाही। तर मग आता इथं उत्तर किती येते सांगा? 80। तर 9 8 72, आता इथं 72 मानायचे, अधिक 72 आहे तर काय करायचं? वजा 72। म्हणून x बरोबर सांगा 80 मधून 72 गेले किती राहिले? 8, तर याचं उत्तर किती येईल सांगा? 8।